वाटाण्याची चटणी तरी करा. काय हो का आता करायला ही वाटाणे घेतले सोडून आता भाजून घेते. त्याच्यासाठी हो की सामान घेतले तयार करून आता ही भाजून घेऊन जरा थोडं उकळामध्ये वाटायचं ह्याला. थोडं सामान काय काय घेतलं? हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट थोडं. कढई गरम झाली थोडी भाजून घेते. तर हे काही आता झाली वाटाणे भाजून आता ही कुटून घेते जरा उकळामध्ये. जरा ही मोठा थोडं वाटून घेते ह्याच्यामध्ये. लई बारीक नाही वाटायचं. रगडून घ्यायचं का मोठाड? हा नुसतं असं मोठाड रगडून घ्यायचं. गरम गरम मध्ये जरा फुटत येते. झालं लई छान होतं. आता हे सगळं गरम गरम मध्ये लवकर वाटते. या आधी कुठून घेऊ सगळं. आता हे फोडणीला का लसूण मीठ थोडं वाटून घ्यायचं. आता हे झालं वाटून आता मिरच्या वाटून कुठून घेऊ. आता ही 2-4 मिरच्या कुठून घेऊन ह्याच्यामध्ये. खोलले जास्त. आता हे सगळं सामान तयार करून त्याच्यात तेल टाकून याला गरम. आता सामान तयार करून झाले. आता हे तेल गरम करून घेऊ. ह्याच्यात की तेल टाकून घेते. तेल गरम झाले की जिरे मोहरीची टाकून घेऊ. तडकते जरा तापू द्यावं लागते तेल. तेल तापले आता मोहरी टाकून घेऊ. आता जिरे टाकून घेऊ थोडे. सुटायलेलं लसूण टाकून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घेऊ थोडी. त्यामध्ये मिरची बी थोडी परतून घेऊ. आता हे सामान टाकायचं वाटलेलं आहे वाटाण्याचं. हे आता टाकून घेऊ मध्ये. थोडं चवीसाठी मीठ टाकू त्याच्यात पुढं. आता थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून मध्ये मिक्स करू. त्याच्यात झाकून ठेवू. मध्ये परतून होते सगळं मिक्स होते चांगलं. आता थोडं पाणी झालं मग थोडा शितोडा मारतो. आता झालं मिक्स एका ठिकाणी. झाकून टाकतो थोडं. झाकून म्हणजे जर वाफ दिली का 2 मिनिटं ठेवायचं. ही तयार. त्याला खाली उतरून घेऊ. मंडळी त्याची वाटाण्याची चटणी छान तयार केली बघा. बघा ही खाऊन तर एकदा करून बघा.
जाळा लागला.